नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि डेली ब्लॉग माधवी बनकर चॅनलवरती आजच विजिट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि गडबडीच्या नादात मी पूर्ण असं क्लिनिंग केलं पण व्हिडिओ काय घेतला नाही. आणि आज आमच्या शेजारी इथं होतं एक प्रथम वर्ष श्राद्ध, तर तिथे गेले होते. तर आल्यानंतर मग फरशी वगैरे पुसली, बाकीची कामे होऊन गेली होती पण फरशी राहिली होती. तर आता जस्ट जेवण केलं, 2 वाजलेले आहेत. तिकडं आमचं पिल्लू नट्टोडं झोपलेलं आहे, झरझरकीवरून टाकलेलं आहे. तिला म्हटलं इथं नको झोपू, किचनमध्ये बेडरूममध्ये जाऊन बेडवर झोप, तर नाही तिथंच झोपलेली आहे. पिल्लू झोपलं काय? झोपा मग. तर आता मला करायचं आहे वॅक्स, हँड वॅक्स, पण भीती वाटते थंडीमुळं, स्किन अशी हे होते. आणि मला कन्फ्यूज झाले मी घरी करावं का पार्लरमध्ये जावं, कारण गुरुवारी आहे माझ्या भावाचं लग्न, चुलत भावाचं, आणि बुधवारी आहे हळदी. तर त्यासाठी मला तर हे करायचं आहे. तर माझं चाललेलं आहे, बघूया आधी ट्राय घरी करते, नंतर वाटलंच बाबा तर मग मला पार्लरला जावंच लागेल, कारण मग थंडीमुळे जास्त स्किन हे झालेलं आहे. पण तरी पण एकदा बघते काही हे होते का. तर आता पिल्लू झोपायला लागलेलं आहे, पिल्लूला झोपिलं होते. झोपा मी झोपू. तर माझं बबड्याला आता थापटायचं आणि असं असं रट्टा द्यायचा, थापटत आहे ना, आणि झोपतं. आता आमच्या बबडाच्या थापतला त्याला झोपू जातो. दोन्ही नको पांघरून गार लागते, थोडं म्हणजे तिच्यासारखे. तर आता मस्त जेवण करून बसलेले आहे. आणि रात्रीचा बोंबील होता थोडा, तर रात्रीचा बोंबील खाल्ला, मेथीची भाजी. कपडे बाळा झोप ना तो आता. तर आता मी निवांतच आहे, 2 वाजलेले आहेत. संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत आता काही भांडे वगैरे नाही आहेत पडलेली, फक्त माझी 1-2. त्यामुळे म्हटलं चला आपलं तरी काम करून घ्यावं. आणि एक ड्रेस होता म्हणजे आहे शिवायचा बाकी, नंदेने चुलत नंदेने दिलेला आहे त्यांचा. मी म्हटलं त्यांना मला एवढं हे नाही, पण त्या म्हटल्या वहिनी कसं काय येणार शिवा. तर म्हटलं ठीक आहे, पण आता मला वेळ नाही आहे, कारण 2 ब्लाऊजचे हुक राहिलेले आहेत बसवायचे. त्या ब्लाऊजचे मला कन्फ्यूज केलेलं आहे. कसं हे केलं तरी कुठं ना कुठं प्रॉब्लेम, त्याच्यात मिस्टेक येतातच, कारण माझा काही कोर्स झालेला नाही त्याच्यामुळे मग ते हे होतं, जास्त ताण येतो असं होतं. तर असं होतं. मग नंतर झाल्यानंतर त्याला हुक बसवते, आधी वॅक्सचं बघते, नाहीतर मग पार्लरमध्ये जाते उद्या. आणि मग उद्या किंवा परवा मेहंदी काढायची, कारण बुधवारी संध्याकाळी जाणार आहे मी, त्यामुळे बुधवारी काढायची म्हणते तरी रंगणार नाही एवढी, त्यामुळे मला उद्याच काढावं लागणार आहे. कारण बुधवारी मी दिवसा काढली तरी गुरुवारी दिसेल तो मेहंदीचा कलर, पण असा मंगळवारी काढल्यानंतर बुधवारी दिसेल, कारण मी काढते आणि थोडी सुकल्यानंतर लगेच धुवून टाकते, त्याच्यामुळे एवढा असं कलर येत नाही. आणि त्याच्यानंतर माझ्या इतके वाईट हेड, ब्लॅक हेड झालेले आहेत. पण मी आता काही करणार नाही आहे, कशातच एवढं नाही हे होणार. माझ्या तर पोटात दुखायला लागले काय. तर त्यांना फोन केलं होतं, कारण वरती जायचं होतं, पेटाला थोडं काम होतं, पण ते म्हणते मला 1 तास लागणार आहे यायला. त्यानंतर 1 तासात मी माझी फरशी पुसली, कारण मला 1 तास लागतो सगळी फरशी पुसायला, फरशी पायऱ्या सगळं पुसायला 1 तास जातो. त्यानंतर जेवण केलं, पण मी खाली लावलेलं आहे गेटला कुलूप, कारण एकटे असल्यानंतर भीती वाटते की बाबा कोणी डायरेक्टली येऊ नये म्हणून. आतून कुलूप लावूनच मी वरती आलेले आहे, कारण असं दुपारच्या वेळेस कोणी नसतं, प्रत्येकजण आपापल्या घरात झोपलेलं असतं. मग बाय चान्स असं कोणीतरी येतं वाटेवरून, वाटेच्या जवळ नसल्यामुळे मग भीती वाटते. असं माझ्याबरोबर 2-3 वेळा घडले. आम्ही जेव्हा खाली राहत होतो तेव्हा असली डेंजर घाबरली होती ना मी, सांगायलाच नको. तेव्हा खूप भीती वाटते. तर काही आजचे बाबू शांत बस. तर व्हिडिओ कसं वाटलं, आज काही खास नाही आहे व्हिडिओमध्ये, तरी पण गाईज चॅनलला सबस्क्राईब करून जा जाता आणि एक लाईक करून जा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.